मी सुरुवात करेल। लक्ष्मण हाकेजी, आज तुम्ही घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मूळ मुद्दा नेमका काय आहे? दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असाच लढा पाहायची वेळ आलेली आहे का? आणि नेमका गौप्यस्फोट करण्यामागचा हेतू काय होता? की एका बाजूला सरकार तर म्हणते आम्ही आरक्षण देणार, मात्र सरकारमधीलच एक मित्र पक्ष मात्र हे आरक्षण मिळू न देण्यासाठी तयारी करत असल्याचा तुम्ही दावा केलेला होता। कुणाचं नाव घेताय आपण लक्ष्मणजी? हे बघा, हे जे आंदोलन उभं राहतंय, मी ज्या मराठवाड्याच्या ग्रासरूटला मी तिकडे फिरतोय, तिथं ज्यावेळी मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांवरती आईमाईवरून अर्वाच्य भाषेत बोलत होते, त्याच वेळी अजितदादा पवारांचे आमदार, खासदार किंवा वेगवेगळ्या पक्षाचे सर्वपक्षीय बोललोय मी कुठल्याही एका पक्षाबद्दल बोललेलो नाही। ही सगळी मंडळी त्यांना रसद पुरवत होती, त्यांच्या उघड भूमिका घेऊन मीडियावरती येऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होती, त्या देत आहेत। आजही रॅलीमध्ये, आजही मुंबईमध्ये बघा त्यांची सगळ्यांची अशी, ते सगळे रांगेमध्ये उभे आहेत पाठिंबा देण्याच्या। या सगळ्या लोकांना मी एक प्रश्न विचारत होतो, ठीक आहे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताय, मागणीला पाठिंबा देताय, पण समजा उद्या ओबीसीच्या कोट्यामध्ये जर मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे जर आमचा मराठा बांधव जर त्या ओबीसी मध्ये जर इन्क्लूड झाला, तर त्या ओबीसी मध्ये जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, जे भटके विमुक्त जाती जमाती आहेत, मेंढपाळ आहेत, ऊसतोड मजूर आहेत, ज्यांना कलम 16(4) प्रमाणे किंवा मंडल आयोगाच्या सामाजिक न्यायानं ज्यांना प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण मिळालंय, त्यांचं काय होणार? तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात। एका बाजूला मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात असताना सत्तेमधल्या माणसांनी जबाबदारीने व्यक्त व्हायला हवं होतं, जबाबदारीने या गोष्टी समजावून सांगायला हव्या होत्या। आणि समजा उद्या ओबीसी मधून हे आरक्षण जर दिलं गेलं, तर सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये सांगतो की मराठा कम्युनिटीला सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये डॉमिनंट कास्ट म्हटलं गेलंय, रुलर कास्ट म्हटलं गेलंय। त्यांचं लिटरेचर, त्यांची हिस्ट्री आणि त्यांचं महाराष्ट्रामधलं प्रत्येक क्षेत्रामधलं, गावच्या ग्रामपंचायतीपासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत, त्याचबरोबर देशाच्या लोकसभेपर्यंत, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्याचबरोबर एज्युकेशन सोसायटीज मध्ये कुठं त्यांचं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाहीये, हे सुप्रीम कोर्ट बोलतंय ना। अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी, सर्वोच्च न्यायालयानं, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं वेळोवेळी मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस नाकारून ओबीसी मधल्या इन्क्लुजनला नाकारलेलं आहे। त्यांनी नाकारलं असेल तरी करण गायकर यावेळेला आपल्या सोबत आहेत, ते मान्य करत नाही आहेत। अजितजी, मी आपल्याकडे पण येईल, आधी करण गायकर बोला। मला पहिला प्रश्न तर हाके साहेबांना हा विचारायचा आहे, त्यांना ओबीसी नेता केलं कोणी? दुसरी गोष्ट, धनगर समाज हा एसटीत आरक्षण मागतोय आणि आमचे हाके साहेब मराठ्यांच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या आड येत आहे, जेव्हा तेव्हा हाच माणूस काय येतो आणि यांच्या समाज, अरे धनगर समाजाची लेकरं यांच्यावर चपला फेकतात, यांच्यावर आंदोलन करतात, धनगर समाजाचेच लेकरं करतात, वरून हेच कबुली त्या ठिकाणी देतात आणि हेच मराठ्यांच्या विरोधात येतात। मला साधा त्यांना प्रश्न विचारायचा आहे, धनगर समाज एसटीत आरक्षण मागत असताना तुम्ही ओबीसीचे नेते कसे? तुम्हाला ओबीसीची मक्तेदारी कोणी दिली? दुसरी गोष्ट, माझा शब्द पूर्ण करू द्या। हे आज म्हटलं का आमदार त्या ठिकाणी येत आहे, पाठिंबा देत आहे। अहो आदरणीय छगन भुजबळ साहेब ज्या वेळेस तुमच्या व्यासपीठावर येतात, मंत्री असताना मराठ्यांवर खालच्या दर्जात बोलतात, मराठ्यांना ओबीसीत घुसू देणार नाही, तुमची मक्तेदारी आहे का ओबीसी? अरे तुम्ही एसटीत जा ना, तुमच्या समाजासाठी मोर्चे काढा ना, तुमच्या समाजाला, धनगर समाजाबरोबर आम्ही आहोत, आम्ही धनगर समाजाला एसटीत आरक्षण मिळावं, संविधानिक आरक्षण मिळावं, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर येतो। ते सोडून दिलंय आणि मराठ्यांना ओबीसीत घुसून देणार नाही, यांच्यावर अन्याय होणार नाही, काय कोणाच्या बापाची जहागिरी लागून गेलेली नाही, हेच लक्षात घ्या। लक्ष्मण हाके बोला। हा, आता ते बोलत असताना मी एकही शब्द बोललेलो नाही, मला माझं उत्तर द्या। हा, तर ज्यांनी कुणी हा प्रश्न उपस्थित केला त्यांना माझा सवाल आहे की ओबीसीने त्या आमदारांना आणि त्या खासदारांना मतदान केलं म्हणजे चूक केली असं त्यांचं म्हणणं आहे का? दुसरी गोष्ट, अरे ऐका ना, आता माझ्याकडे आवाज खूप मोठा आहे, मग असू द्या ना आवाज मोठा आहे, अरे शांत बस तू, अरे सुपारी घेऊन बोलत जाऊ नका, सुपारी बहादरांचं काम नाहीये, सुपारी बहादर आणि सुपारी मराठा समाज एक लक्षात घ्या, तुम्हाला ज्या शब्दात बोलते त्या शब्दात मला पण बोलतो, सुपारी घेऊन दुपारी उठू नका, चपला खांदा समाजाकडून। अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपला धनगर समाज आपल्यावर
यांच्यावर चपला मारतो आणि धनगर नाही, आम्हाला ते उत्तर घेऊयात ना. करणजी, मला वाटतं आपण मुद्द्यावरती पुन्हा एकदा येऊयात. लक्ष्मण हाके उत्तर देतील. लक्ष्मण हाकेजी, मी येतो विद्याताई आपल्याकडे देखील. लक्ष्मण हाके, बोलणार असेल तर त्यांचा आवाज म्यूट करा पहिला. निश्चित आपण बोला. मी बोलत नाही, बोला 5 मिनिटं बोला. हा, तर मला एक सांगायचं आहे की धनगर समाज ओबीसीच्या बाहेर येतो हे यांना असं सांगितलं कुणी? तुम्ही अरे ऐका ना आता, तुमचा समाज चुकीचं बोल नका ना. मग तुम्ही सत्य मांडा. तुम्ही एसटी आरक्षण मागत नाही का? या समाजाला, धनगर समाजाला आता सांगा. तुम्ही या चॅनल मधून सांगा जाहीर की धनगर समाज एसटी आरक्षण मागत नाही. मग भांडा आमच्याशी. करायचं काम नाही. मला वाटतं आपण एकेका मुद्द्यावरती जाऊयात, प्रेक्षकांनाही ते समजणं जास्त सोपं होईल. लक्ष्मण हाके, आपण बोला. बघा, धनगर समाज आता सध्या ओबीसीतल्या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण घेतो. एसटीची लढाई ही आमची 4 पिढ्यांची लढाई आहे. मग आता आम्ही ओबीसी मधलं आरक्षण सोडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे का? अरे कुठलं तरी एकच मागा ना, जसं आम्ही मागतो. अरे शांत बस ना आता तू. खोटं बोलायचं पण रेटून नका शिकू. आजकाल तुम्हाला सुपारी घेऊन बोलायचं नाही. एकमेकांचा मान राखून आपण बोलूयात. लक्ष्मणजी आपला मुद्दा पूर्ण करा. करणजी, मी आपल्याला विनंती करतो, आपण एकमेकांचा मान राखून एकमेकांशी बोलूयात. बोला आपण, लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेंपर्यंत यावेळेला आपला आवाज यावेळेला पोहोचत नाहीये. लोक पळूनच जातात. सत्य त्यांना आतापर्यंत कोणी विचारलंच नाही. आता धनगर समाजाला सांगू शकत नाही की एसटी मध्ये आपण आरक्षण मागतोय. माझी जाहीर त्यांना विनंती आहे आणि धनगर समाजाला सुद्धा विनंती आहे, या अशा सुपारी बहादरांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. हे असे पळून गेले. अरे डिबेट करा ना, तुमच्यात हिंमत आहे ना, अभ्यासावर डिबेट करा. निश्चित ते आपल्याशी जोडले जातील. पुन्हा एकदा विद्याताई, तुम्ही देखील समर्थन केलेलं होतं ज्याला करण गायकर यांनी प्रश्न विचारला की ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके कसे काय, यावरती हसण्यामागचं नेमकं कारण काय होतं. आणि मगाशी जो प्रश्न उपस्थित झाला होता, अजितजींनी देखील विचारलं की शरदचंद्रजी पवार जे ज्येष्ठ नेते